तर बघा आपण कोणता चॅप्टर पाहत होतो, सेकंडवाला, आणि त्याचा प्रॉब्लेम सेट बाकी होता बरोबर. एक्झरसाइजपर्यंत जेवढे डिफिकल्टवाले क्वेश्चन होते तेवढे सांगितले होते मी, बाकीचे तुम्ही सोडवल्या. त्यानंतर प्रॉब्लेम सेटमध्ये जसा पहिला है ना, हे जे दिसत आहेत ऑप्शनलवाले हे तर तुम्ही सोडवून टाकाल, जमतील. सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रॅटिक, हा बी तुम्हाला जमेल. याच्या पॉवरमध्ये काय आहे, एक्सच्या पॉवर 2 है ना. आता कुठं कुठं दिसत आहेत 3 ऑप्शन आहेत, तर त्याला सॉल्व करावं लागेल. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c यावाल्या रूपामध्ये आणून चेक करायच्या. ठीक आहे, करता येईल. अरे करता येईल का. तीसरा क्वेश्चन, फाइंड द वैल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. काढू शकता, पण अंडर रूट नाही पाहिजे त्याच्यात, फक्त एवढाच. यालाच म्हणाल डिस्क्रिमिनंट. वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन इज -2. फाइंड के काढू शकता. रूट दिलेला आहे, अरे रूट दिलेला आहे, अल्फावाला फॉर्म्युला लावू शकता, काढू शकता. 2 रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिवन, फ्रेम द इक्वेशन. हे रूट दिलेले आहेत. तो एक फॉर्म्युला होता आपल्याजवळ, एक्स स्क्वेअर प्लस सम ऑफ द रूट प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट इज इक्वल टू, अरे होता असा वाला, काढू शकता. डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट ऑफ द ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. यांच्या बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायला लागते. 0 0 असतील तर रिअल अँड इक्वल रूट असं काहीतरी, मायनस असतील तर कसे, अंडर रूटवाले असतील तर पाहिल्या. देन डिटरमाइन द झाला, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. सॉल्व झाले का. 7वा, कोणाला काही प्रॉब्लेम 7व्यामध्ये, बाकीचे बोला लवकर. 9वी, 7व्यामध्ये काही प्रॉब्लेम, अबे बोलायचं आहे. सोडवून पाहिलं का, कोण सोडवला. 7व्यापर्यंत कोणाकोणाचे झाले, उभे व्हा. एवढ्याच पोरांना शिकवलो का मी. बाकीचे काय करता घरी, काल सुट्टी होती, काय केल्या. काय केलीस बेटा. अरे तुम्ही स्वतः सोडवूनच नाही पाहाल तर कसा होणार आहे. सायकल शिकल्या तुम्ही, शिकल्या तर दररोज हात पकडायला कोणी येत होता का. हां, स्वतः नेल्या, स्वतः काढल्या, स्वतः प्रॅक्टिस केल्या, तेव्हा जाऊन तुम्ही परफेक्ट सायकल चालवता बरोबर. मी तर मीच साथ देणार आहो का, मीच सोडवणार आहो का, मीच सांगणार आहो का. तुम्हाला स्वतः बी तर करायचं आहे काही. प्रॅक्टिस सेट परवाच्या दिवशीच कंप्लीट झाला, मग कालची सुट्टी होती, तर मग कंप्लीट कोण करल. मी सांगितलं पण होतं प्रॉब्लेम सेटमधले जे नाही जमतील ते सांगेन. सातव्यामधला फक्त एक सांगेन, एक. त्याच्याबद्दल काहीच नाही, बादमध्ये काहीच नाही. मग 8व्यापासून समोर. ठीक आहे, बसा.
काय म्हणते 7वा प्रश्न, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही मेथड सांगितलेली आहे का? कोणत्या पण मेथडनं सोडवू शकतो आपण, बरोबर. तर फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवू शकतो किंवा फॉर्म्युला मेथड आहे, अरे आहे, इक्वेटिंग स्क्वेअर मेथड आहे. तर एक दोन प्रॉब्लेम फॉर्म्युला मेथडनं सोडवून पहा, एक दोन प्रॉब्लेम कम्प्लिटिंग स्क्वेअरनं. पहिले पूर्ण फॅक्टरायझेशननं सोडवा, मग त्याच्यातले एक दोन प्रॉब्लेम कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं सोडवून पहा आणि एक दोन प्रॉब्लेम फॉर्म्युला मेथडनं सोडवून पहा. ठीक आहे. तर कोणती मेथड सांगू मी आणि कोणता प्रॉब्लेम सांगू 7व्यातला सांगा. झाले 7व्यापर्यंत पूर्ण झाले. हां गलबले सांग, कोणता सांगू? हां दुसरा बहुत भारी दिसून राहिला तुम दुसरा. ठीक आहे. हा आहे का आपल्या ax² + bx + c आहे, पण त्याचे जे कोइफिशियंट आहेत ते कसे आहेत? फ्रॅक्शनमध्ये आहेत. कसे आहेत? तर फ्रॅक्शन हटवायचं आपल्याला, बरोबर. तर इक्वेशनला मी काय करतो, मल्टिप्लाइंग बाय 10. 10 मल्टिप्लाय केलं तर बघा 10x² झाला असता. याच्यासोबत जेव्हा 10 मल्टिप्लाय होईल तर हा 10 ना हा 10 कटून जाईल, म्हणजे इथं का राहिला. मग याच्यासोबत जेव्हा 10 मल्टिप्लाय होईल तर इथं काय येईल, = मग आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. तर x² बरोबर एक टर्म आहे, तर 10 × -1 म्हणजेच किती, -10. -10चे काय फॅक्टर येऊ शकतात? बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे? 3 आली पाहिजे. तर 5 दुने, तर याच्या समोर मायनस त्यावाला आणि इथं काय येईल, म्हणजे काय आला असता, x जोडून टाका त्यांच्याबरोबर. (10x² - 5x + 2x - 1 = मग काय कॉमन काढायचं? सपोज 5 कॉमन काढला आपण, कारण याच्या जोड 5 दिसत आहे, याच्या जोड बी 5 दुने 10 दिसत आहे. तर 5 कॉमन काढला आपण आणि x कॉमन काढला, तर याच्या जोड काय वाचला? 2 वाचले. 5 दुने 10 आणि 1 x वाचला, बरोबर. हा x गेला, 5 बी गेला, म्हणजे काय वाचला? तर इथं पण -2x - 1 वाचल्या पाहिजे. तर काय कॉमन काढू? +1 कॉमन काढला तर 2x - 1 = देन एक ब्रॅकेट 2x - 1 = और पहिले हा एक ब्रॅकेट आणि 5x + 1 हा एक ब्रॅकेट = तर 2x - 1 = 0. तर 2x = 1. तर 2x = 1/, आला असता. आणि इकडे 5x + 1 = 5x = -1 आणि x = -1/, आला असता. काय होता याच्यामध्ये, असा सोडवायचं होतं तुम्हाला, फक्त एक्सच्या व्हॅल्यू काढायच्या होत्या. ते पण नाही जमलं का? खावायला पाहिजे फक्त ताटभर. त्यानंतर 8वा प्रश्न काय म्हणते बघा. फाइंड द m if m - 12 और x² × x² +
m minus 12 x square plus 2m minus 12 x plus 2 equal to has a real and equal root. काय सांगितलेलं आहे आपल्याला की रियल अँड इक्वल रूट हॅज अ रियल अँड इक्वल रूट. तर रियल अँड इक्वल रूट केव्हा राहतात, म्हणून बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, बरोबर. हां, मग आता कम्पेअर करायला ऑन कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर कराल, इज इक्वल टू, तर ए ची व्हॅल्यू काय होईल, m मायनस 12 एक्स स्क्वेअर बरोबर हाच आहे ना. बी ची व्हॅल्यू काय होईल 2m मायनस, आणि सी ची व्हॅल्यू काय झाली असती, बरोबर. हां, मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवू शकतो मी, अरे ठेवू का नको ठेवू, ओके. तर पुट इन बी स्क्वेअर मायनस इक्वल टू, याच्यामध्ये पुट करायचं आहे. तर बी ची व्हॅल्यू किती होती 2m मायनस 12, आणि त्याच्या कंप्लीट काय आहे मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू किती होती m मायनस, आणि सी ची व्हॅल्यू किती होती, अरे 2 होती. मग इक्वल टू काय येईल आता, हा स्क्वेअर याला पण नाही याला पण, म्हणजे 2 स्क्वेअर झाला असता, आणि m मायनस 12चा मायनस 4 दुने m मायनस 12 इज इक्वल टू, मग 2चा स्क्वेअर, आणि इथं ए मायनस बीचा होल स्क्वेअर लावा. ए मायनस बीचा होल स्क्वेअर काय लिहिला रे उभियो, ए प्लस बीचा होल स्क्वेअर, ए मायनस बीचा होल स्क्वेअर. सांग बरं, फक्त दप्तर पाटी घेऊन ट्युशनला येणं समजते. हां, वाडी बस में ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. चला, एवढी तर उन्नती झाली, आणि तिकडं काही प्रगती होऊन नाही राहिली. ए मावशी, ते फॉर्म्युले पाठांतर करते, तिकडे लिहिले आहेत ते दिसले का, जे नवीन ॲडमिशन आहेत ते सगळे पहिली इथं जेवढा दिसून राहिला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. ते फॉर्म्युले पाठांतर पाहिजेत रजिस्टरच्या पहिल्या पेजवर, कळलं. हां, नाही कळलं, जेव्हा बी येते अशा टाईपची कंडिशन, मी सांगतो की नाही सांगत, तरी या भाकऱ्याच्या लक्ष कुठं राहते, बिट्टू ब सांग एक्सप्लेनेशन काय आहे. m मायनस 12चा होल स्क्वेअर समोर सांग.
बे हा इकडचा लिहिला आहे ना बैलाच्या आज्या, हा दिसत नाही का समोरचा सांग ना. हां हां मायनस 2 इंटू यमच्या जागी कोण, याच्या जागी कोण आहे यम इंटू 12 प्लस मारी भोंगाडात. या साईडची बाजू झाली मायनस 8चा मल्टिप्लाय 8m आणि बारी आटी इज इक्वल टू, हां मायनस होता इकडे तर मायनस इंटू मायनस का होऊन जाईल, मग काय होईल इकडे 4m² मायनस 12 दुनी 24 m आणि 12चा स्क्वेअर 140 मायनस 8m प्लस 90. चला करा मल्टिप्लाय 4m², हा मल्टिप्लाय होईल ना आता सगळ्यांना. मग इकडे 24 गुणीला किती झाला 96m झाला. मग 4 चौ हात चालला 1, 4 चौ 16 आणि 1 हात चालला 1, 4 1 4 आणि 1 मायनस 8m प्लस 90 इक्वल टू बस. आता समोरची स्टेप काय केली पाहिजे वाघाडे, दिसत आहे अरे दिसत आहेत. हां तर काय करू यांच्या, हां आणि हा मायनस मायनस का होईल, आला असता अरे हो प्लस 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 6 आचला 17 बरोबर इक्वल टू, तो 4 ने डिवाइड होता है, अरे 4 ने डिवाइड होता है, हाँ तो 4 ने डिवाइड करा m², खाएल m², 4 दुने 8, 4 सक m, मग पुन्हा इकडे 4 1 27 राहिले, 4 सक 4 8. ओके आता या 168चे फॅक्टर पाडा. आठ 1 8 दुने 16, 8 1 आणि इंटू 21 ना 8 होतेत का 26 होतेत, अरे होतेत का. मग इकडे 7 3 21
4 दुने 8, 7 दुने 14 आणि 4 तिक म्हणजे काय फॅक्टर पडले असते 14 गुणिले 12 अरे पडले असते. बघा यांची बेरीज पण किती येत आहे. मग याच्या समोरचं चिन्ह आणि मग प्लस, बस मायनस, कारण मायनस इंटू मायनस प्लस आल्या पाहिजे आणि या दोघांची बेरीज किती आल्या पाहिजे -26 आल्या पाहिजे. तर डायरेक्ट मी आता डायरेक्ट ब्रॅकेट मानतो m-14 आणि m- इज इक्वल टू m-14 इज इक्वल टू 0 ते m ची व्हॅल्यू आणि m-12 इज इक्वल टू 0 ते m ची व्हॅल्यू. आता 12 राहू नाही शकत कारण काय म्हटलेलं आहे रियल अँड इक्वल रूट. या इक्वेशनचे जे रूट आहेत ते रियल आहेत, म्हणते रियल नंबर आहेत आणि काय आहेत इक्वल. तर मग कोणता घेऊ शकतो आपण 12 घेतला असता m ची व्हॅल्यू तर m-12 - 12 शून्य झाला असता. 12 - 12 शून्य, हा बी शून्य, तर काय आला असतं इकडे 2. अरे बरोबर. तर तसं जमलं असतं का नाही. तर m इज इक्वल टू 14 आपण म्हणू शकतो. तर ॲन्सरमध्ये चेक करा बरं 14 आहे का बरं. 12ला निग्लेक्ट केला समजलं का. आहे का कळलं का. हा काय केला तर m ची व्हॅल्यू काढायची होती आपल्याला. सांगितलं होतं फक्त आणि फक्त काय की या इक्वेशनचे रियल आणि इक्वल रूट आहे. म्हणजेच b² - 4ac ची व्हॅल्यू किती आहे 0. हा म्हणूनच्या चिन्ह दिसते का. अरे म्हणूनच्या चिन्ह दिसते का. हा असा आहे म्हणून हा असा आहे, याचा अर्थ असा होते. हा आहे म्हणून हा आहे. ठीक आहे. मग कम्पेअर केला ए बी आणि सी ची व्हॅल्यू काढला. अरे काढला. त्यानंतर मी इथं कुठंतरी काहीतरी गडबड केलं वाटतंय. नाही झाला 4 दुने 8. देन m-12 इज इक्वल m-12 याच्या ठिकाणी ठेवला आपण तर त्याचा स्क्वेअर होता बीचा स्क्वेअर. स्क्वेअर काढला a - बीचा होल स्क्वेअर वापरून. सारखे सारखे टर्म जवळ घेतला आणि नवीन एक इक्वेशन बनला क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुन्हा त्याची काय पडला फॅक्टर. तर m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. देन नववा काय म्हणते सम ऑफ द टू रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे अल्फा प्लस बीटा आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे अँड सम ऑफ देअर क्यूब. सम ऑफ देअर क्यूब म्हणजे अल्फा क्यूब प्लस दिलेला आहे. किती दिलेला आहे 35. फाइंड द इक्वेशन. तर इक्वेशन आपल्याला काढायचं आहे बरोबर. इक्वेशन केव्हा काढू शकतो आपण जर अल्फा प्लस बीटा यांची सेपरेट व्हॅल्यू असेल आणि अल्फा इंटू बीटा यांची सेपरेट व्हॅल्यू असेल है ना. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय दिलेला आहे x² प्लस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू. अरे बरोबर. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे तर असा पाहिजे काहीतरी. तर मग इथं जे टर्म असते या दोघांची बेरीज असते. आपण पाहिला फॅक्टर पाडताना. अरे पाहिला
आणि इथं जे टर्म असते ते त्या दोघांच्या काय असते, गुणाकार, बरोबर. तर आपल्याला बेरीज दिलेली आहे पण हा गुणाकार नाही दिलेला आहे. आणि हे तिसरी गोष्ट काय सांगितलेली आहे, ए क्यूब प्लस सांगितलेली आहे. मग काय करू शकतो, तर बघा आपल्याजवळ हा असेल फॉर्म्युला, ए प्लस बीचा होल क्यूब काय आला असता, ए क्यूब प्लस 3ab ए प्लस बी होता असा. बस एच्या ठिकाणी अल्फा ठेवणे आहे आणि बीच्या ठिकाणी बीटा. हे फॉर्म्युले तर तुम्हाला 9व्या 10व्या वर्गात 5व्या वर्गात 7व्या वर्गापासून आहेत ना, 5व्या नाही 7व्या वर्गापासून 8व्या वर्गापासून आहेत ना. अरे आहेत का, ए देव बाबा आहेत ना. तर मग आचार टाकावसाठी आहेत. उद्या पाठण तर पाहिजे तुम्हाला, अरे घरी बघून द्या. तर मग एच्या ठिकाणी अल्फा आला असता, तर अल्फाच्या प्लस 3 इंटू बघा हे भेटली ए बीवाली टर्म, अल्फा इंटू बीटावाली टर्म भेटली, अल्फा बीटा. मग अल्फा प्लस बीटाच्या तर हा आणि हा जवळ घेऊन घ्या. तर अल्फा क्यूब प्लस 3 इंटू अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, आणि इकडे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती दिलेली होती, 5. आणि 5चा का होईल, अरे होईल. या दोघांची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा, 5चा क्यूब 125 झाला. हां, या दोघांची व्हॅल्यू किती दिलेली आहे, प्लस 5 त्रिक हा इकडे येईल मायनस होऊन जाईल, 125 मायनस आणि हे वाले 15 डिवाइडमध्ये आले असते. इकडं का राहिला, 2 स्टेप एकात केलो. एका स्टेपमध्ये हा इकडे न्यायचा होता, त्याच्या समोरच्या स्टेपमध्ये 15 इकडे मल्टिप्लायमध्ये आहे, इकडे न्यायचा होता, दोन्ही एकात केलो. ठीक आहे. हां, किती राहिला, किती झाले, 90 भागीला इज इक्वल टू अल्फा इंटू, तर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आली, म्हणून क्वाड्रॅटिक काय झाला असता, x² प्लस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, अरे किती दिलेली आहे, 5x प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजेच इक्वल टू बनला क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं अल्फा बीटाच्या व्हॅल्यूवरून कसं काढू शकतो, अरे कळलं का. जर अल्फा बीटाच्या सेपरेट व्हॅल्यू दिलेल्या असतील तर एक वेळा प्लस करायची आणि एक वेळा काय करायची, गुणाकार मायनस. पागल आहेत का रे. अबे अल्फा, आता इथं अल्फा प्लस बीटाची एकत्र व्हॅल्यू दिलेली होती, प्लस दिलेली होती. मी म्हटलं सेपरेट दिलेली असती अल्फा, सपोज आहे 5 आणि बीटा दिलेली आहे सेपरेट 4. ते इक्वेशन काय राहिला असता, हवालाच क्वाड्रॅटिक इक्वेशन. हां x² नंतर मायनस पाहिजे, मायनस आहे फॉर्म्युल्यात पक्का, मायनस ठेवा. तरी काही फरक नसता पडला ना, इक्वेशन तर असाच येत असेल ना. हां, काय इक्वेशन बनला असता यार पुढे उभी हो,
हे अल्फा बीटाच्या सेपरेट व्हॅल्यू दिलेल्या आहेत तुम्हाला. एक्स स्क्वेअर मायनस हा नको सांगू मले, हा फॉर्म्युला हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला दिसत आहे. जर अल्फा बीटाच्या सेपरेट व्हॅल्यू दिलेल्या असत्या, इथं आपल्याला अल्फा प्लस बीटा 5 दिलेला आहे, प्लस दिलेली आहे डायरेक्ट. मी म्हणतो सेपरेट दिलेल्या असत्या तर काय इक्वेशन आला असता? सांग ना डायरेक्ट बेरीज. 9x प्लस +20 इज इक्वल टू, अरे आला असता कावडे समजला. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी या इंटूची गरज होती, बरोबर. पण यांच्यावरून डायरेक्ट इंटू काढू शकता का? हा प्लस दिलेला आहे, सेपरेट सेपरेट दिलेले आहेत का? बसा. देन द डिफरन्स, सॉरी 11वा 10वा. Find the quadratic equation such that its root are square of the sum of the root and square of the difference of the root of the equation. अरे बापरे. हे तर बघा रे, तो 12वा प्रश्न काय नाही, 10वा प्रश्न काय म्हणते आपल्याला. सगळ्यांचं लक्ष आहे इकडे माझ्याकडे. हां मी कोण मग इकडे माझ्याकडे सगळे ते बंद करा सगळा. अद्रक लसूण कांदा झाला. काय म्हणते आपल्याला असा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे म्हणते, ज्याचे जे रूट राहते. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला हाच आहे. तर हे जे आहेत अल्फा आणि बीटा, याचे जे अल्फा आणि बीटा आहेत ते दुसऱ्या एका इक्वेशनच्या रूटच्या बेरजेच्या स्क्वेअर एवढे राहतील. म्हणजे हा जो इक्वेशन दिलेला आहे आपल्याला दुसरावाला हा वाला, याचे जे रूट निघतील त्या रूटच्या बेरजेच्या स्क्वेअर एवढे याचे राहतील, बरोबर. तर कसा करतो आता मी, याच्या रूटला नाव देऊन देतो अल्फा 1 बीटा 1. तर इथं पण काय आला असता अल्फा 1 आणि याचे जे रूट काढू आपण यावाल्या इक्वेशनचे, त्यांना नाव देऊ अल्फा आणि, ठीक आहे. अरे त्यांना काय नाव देऊ आपण? अल्फा आणि बीटा. समजला का काय म्हणते प्रश्न? असा एक इक्वेशन बनवा ज्याचे रूट यावाल्या इक्वेशनच्या रूटच्या समचे स्क्वेअर एवढे राहतील आणि दुसरा रूट याच्या रूटच्या डिफरन्सच्या स्क्वेअर एवढा राहील. एवढा प्रश्न कळला. तर याचे रूट काढण्यासाठी यावाल्या इक्वेशनचे आपण काय केलं, त्याला कंपेअरिंग केला. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस, तर ए ची व्हॅल्यू किती मिळाली, बी ची व्हॅल्यू किती मिळाली 2p प्लस, आणि सी ची व्हॅल्यू किती मिळाली. मग आपल्याकडे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय असा एक होता, आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय असा एक फॉर्म्युला होता का? हो किंवा नाही सांगा. ओके चला मांडून पाहून याच्यामध्ये, कारण आपल्याला तसा बी का लागत आहे सम ऑफ द रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा अरे लागत आहे, आणि त्याच्या स्क्वेअर. तर पहिले अल्फा प्लस बीटा काढतो, कारण सेपरेट तर अल्फा आणि बीटा आपल्याजवळ आहे का? हां. तर मायनस 2p प्लस मागीला ए ची व्हॅल्यू कटला, काय आली व्हॅल्यू, कोणाची व्हॅल्यू अल्फा प्लस. ओके इकडे अल्फा इंटू बीटा p स्क्वेअर प्लस
भागीला जसाच्या ओके. आता मला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू पाहिजे की सम ऑफ द रूट पाहिजे, म्हणजे अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर पाहिजे आणि इथं का पाहिजे अल्फा मायनस बीटाचा, हा याच्या खाली लिहाल. तर अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर पाहिजे की फक्त अल्फा प्लस बीटा पाहिजे, बरोबर. तर मी काय करतो, इथं अल्फा प्लस बीटा आलाय ना फक्त, तर याची का करतो स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग बोथ साईड, तर काय झाला असता अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर आणि इकडे मायनस पी प्लस क्यू चा स्क्वेअर, बरोबर. आता मला सांगा मायनस 5चा स्क्वेअर का होते, 5चा बी स्क्वेअर का होते, तर मी मायनस 5चा स्क्वेअर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर लिहू शकतो का, हो या नाही. म्हणजे या दोघांचे स्क्वेअर सारखेच असतात, म्हणजे मायनसचा स्क्वेअर झाल्यावर तो का बनते, एवढा लक्षात आला. तर हा मायनसवाल्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे काय झाला असता पी प्लस क्यूचा, तर अल्फा प्लस बीटाच्या होल स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली का, नाही भेटली, अरे भेटली का. हां, आणि जर याला एक्सप्लेन केला आपण समोर थोडासा याला रे, तर काय येऊ शकते अल्फा स्क्वेअर ट्वाइस अल्फा बीटा प्लस इज इक्वल टू, नको करा, मी म्हणतो अल्फा मायनस बीटा लागते आता आपल्याला, अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर. काढावंच लागेल बघा. याला थोडासा एक्सप्लेन करू अजून. तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटाचा इकडे पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस झाला असता. हां, आता इथं अल्फा स्क्वेअरनं बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढून घ्या बरं. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ, यस पी स्क्वेअर प्लस अपॉन कटला, अरे कटला, हा पी स्क्वेअरनं क्यू स्क्वेअर त्या बाजूला जाईल, तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येईल, हा पी स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर, अबे मायनस होईल, आणि क्यू स्क्वेअर मायनस, अरे त्या बाजूला जातील तर मायनस होतील ना का तुम्ही बी. झाला म्हणजे काय आला 2pq वाला, अरे 2pq वाला. हे का बरं काढून ठेवलं मी ना, बघा याचा काम आहे. कारण आपल्याला अल्फा प्लस बीटा तर इथून भेटला, पण अल्फा मायनस बीटा भेटला का, अरे अंदरच्याच नाही माहीत तर त्याचा स्क्वेअर काढणार आहे का तुम्ही, आता माहीत होईल बघा. अंदरच्या अल्फा मायनस बीटाचा होल स्क्वेअर याची व्हॅल्यू आपण काढू शकतो. एक्सप्लेन करा. मायनस ट्वाइस अल्फा बीटा प्लस बीटाचा, ओके. आता अल्फा प्लस बीटा स्क्वेअर जवळ आणा बरं. या दोघांची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ, 2pq आहे मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर भागीला 2 तर हा का दिसून राहिला तुम्हाला 2pq मायनस पी स्क्वेअर. आता हा दोघांना मल्टिप्लाय राहील ना, हा पूर्ण आहे तर, हां, मायनस क्यू स्क्वेअर. तर हा कोणाचा एक्सप्लेनेशन आहे, पी मायनस क्यूचा, अरे आहे का,
नाही आहे, फक्त मायनस थोडासा कॉमन काढावं लागते. मायनस कॉमन काढावं लागेल ना. मायनस कॉमन काढीन तर हा प्लस होऊन जाईल, हा बी प्लस होऊन जाईल ना, हा मायनस होऊन जाईल. अरे होईल का? कलयुग में सौ रावण. नाही समजला. हा प्लस झाला असता आणि हा -2pq झाला असता आणि हा, तर हा कोणाचा एक्सप्लेनेशन आहे सांगा बरं. आहे की नाही आहे? अरे आहे. आता व्हॅल्यू भेटली आपल्याला बघा. हे व्हॅल्यू भेटली अल्फा मायनस बीटाच्या होल स्क्वेअर मिळाली. अल्फा प्लस बीटाच्या होल स्क्वेअर कुठे आहे बा? अल्फा प्लस बीटाच्या होल स्क्वेअर मिळाली. जाऊ आता मी तिकडं भरू देतो व्हॅल्यू. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन रिक्वायर्ड वाला क्वाड्रॅटिक एक्स स्क्वेअर प्लस आहे का मायनस अल्फा. आता हा अल्फा 1 बीटा 1 एक्स, तर पहिले बोला अल्फा 1 ने बीटा 1 काढा लागल. प्लस अल्फा 1 इंटू बीटा 1 इज इक्वल टू, तर अल्फा 1 ची व्हॅल्यू किती आहे? अल्फा 1 किती भेटला? अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर. अरे हा छो ना अल्फा 1. हां किती आहे? ओके. हां आणि बीटा 1 हा छो बीटा 1 मायनस पी मायनस क्यूचा. अरे होता का? आता ह्या व्हॅल्यू यावाल्या इक्वेशनमध्ये टाकून आपण, तर एक्स स्क्वेअर जसाच्या मायनस अल्फा 1 ची व्हॅल्यू किती आहे? होल स्क्वेअर आहे प्लस बीटा 1 ची व्हॅल्यू किती आहे? मायनस पी, असा डबल मायनस आहे ना, चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि प्लस नाही, इथं आला एक्स प्लस अल्फा 1 किती आहे? इंटू मायनस पी मायनस क्यूचा. हा समजला का केलून का नाही? तर बहुत भारी प्रश्न आहे हा, बरोबर सोडवाल. ओके. आता लक्ष द्या, हा प्लस हा मायनस, अबे सांगा मायनस म्हणजे इथं काय आला या मोठ्या ब्रॅकेटच्या अंदर, तर पी प्लस क्यूचा होल स्क्वेअर मायनस पी मायनस क्यूचा, अबे बेबे पी मायनस क्यूचा, आणि हा मोठा ब्रॅकेट बंद आणि हा एक्स. इथपर्यंत क्लिअर आहे? हो म्हणल्यानं तर असं वाटते मला बापा साला तुम्हाला कसा समजला. देन प्लस इथं का म्हणते हा मायनस आणि हा प्लस इंटू झाला तर काय आला असता? इथं मायनस आला असता. अरे हो अरे हो अरे हो 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 अरे हां अरे अरे ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झाला? काही नाही केलो, फक्त हा जो छोटा मायनस होता ना
याले मल्टिप्लाय करून इकडे आणून घेतलो. काही फरक? कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाच्या घरचा काही गेला? आता हा एक्सप्लेन करा. साला हा प्रॉब्लेम होई का कावे? पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू. हां, अबे हा डायरेक्ट होता ना ये ए प्लस बीचा होल स्क्वेअर मायनस ए मायनस बीचा होल स्क्वेअर 4ab. 4ab रे, दिसते का? नाही दिसत असेल तर आता पाहून घ्या. हां, सर म्हणा आता हा पी मायनस क्यूचा हा एक्सप्लेनेशन नसे. अबे नसे, पण या मायनसनं मल्टिप्लाय केलो ना तर ते मायनस ना हो देईन का? तर हा 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 असा नाही आठवत तर डायरेक्ट तो ए प्लस बीचा होल स्क्वेअर मायनस ए मायनस बीचा डायरेक्ट का आला असता 4px आला असता. आणि इकडे याला कन्सिडर करा ए आणि याला कन्सिडर करा, आणि बीचमध्ये का होता? इंटू होता नाही का? गडबडच झाली. मी काहीतरी गलत लिहिलं. बाबा पाहू द्या. हां, हे लक्ष द्या रे बाबू. या दोघांच्या कंबाईन स्क्वेअर लिहू शकतो बघा. हे वाली प्रॉपर्टी ए बीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू सर्स अँड इंडायसेस. या दोघांचे इंटू लिहू शकतो. आता बे मोठा तरास आहे जीवालं. मायनस पी प्लस क्यू पी मायनस क्यू चा कंबाईन स्क्वेअर आला असता. अरे आला असता, आला आला, जवळजवळच आला. आपण पहा बरं. इथं ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे पी स्क्वेअर मायनस 4 आहे असं उत्तर मागे. मायनस मायनस आहे, दोन्ही चेक करून घ्या. आहे का? द्या 5-5 रुपये द्या. समजला? नाही समजला? मला माहिती आहे पुरा डोक्याच्या वरत गेला. साधे साधेच प्रॉब्लेम नाही समजत तर हा कुठून समजणार आहे? नाही समजला तर घरी जाऊन 4-5 वेळा पहा. मला काही घेणं देणं नाही. बरोबर? याले सॉल्व तुम्हाला नाही जमला, मी सांगितलो, प्रश्न समजावून सांगितलो का आपल्याला असा क्वाड्रॅटिक इक्वेशन काढणे याचे रूट दुसऱ्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटच्या बेरजेच्या स्क्वेअर एवढे राहतील ना, दुसरा राहील डिफरन्सच्या स्क्वेअर एवढा. डिफरन्सच्या बेरजे एवढा कसा राहील? डिफरन्सच्या स्क्वेअर एवढा. ओके झाला हा. डन. एवढा चाच केली इतका कापी आहे.